आई आई रिक्षात कशी काय? आई 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 ही रिक्षात काय? आई रिक्षात काय करत होती? पारू, प्रिया, कुठे? सावित्री आत्या, आदित्य बाबा, सावित्री आत्या, सावित्री बाबा, आई कुठे गेली आहे काय माहिती आहे का? म्हणजे मी मीटिंगला चाललो होतो आणि आईला मी रिक्षातून जाताना बघितलं. रिक्षातून काही इमर्जन्सी होती का? तुला काय माहिती आहे का? हे बघ, मी तुला आता काहीच नाही सांगू शकत, पण एक काम करशील, मी बाहेर गेले हे कोणालाही सांगू नकोस. हा? आदित्य बाबा, मला खरंच माहित नाही कुठे गेल्या अहिल्या मॅडम. सावित्री आता तुला कसं काय माहिती नाही? ती सगळं तुला सांगून जाते ना. थांब, मी बाबांना फोन करतो. जरा फास्ट चालव दिनेश. आदित्यचा फोन. हा आदित्य बोल. हॅलो बाबा. बाबा आई कुठे गेली आहे काय माहिती आहे का? अरे मी एका एक्झिबिशनच्या कामासाठी बाहेर आलोय. काय झालंय काय? काय नाही नाही नाही, यू कॅरी ऑन, मी बघतो. हॅलो आदित्य. हॅलो. आदित्य मला माफ कर, पण मी तुला आता सध्या तरी काहीच सांगू शकत नाहीये. दिनेश चल ना, लवकर चल जा. बाबांनाही काही माहिती नाहीये. सावित्री तर मला काही कळत नाहीये. म्हणजे असं सगळंच खूप जास्त सस्पिशियस वाटतंय. पारू कुठे आहे माहितीये का? पारू? आदित्य बाबा, अहो तुमच्या मागोमागच पारू आली ना. कुठे? तुम्ही तो टिफिन विसरलात, तो टिफिन द्यायला पारू ऑफिस मध्ये आली ना. अक्का आता मी ऑफिस मधून बाहेर पडलो होतो मीटिंगसाठी. ती आता ऑफिसला गेली. सगळी चुकामुक होणार. काय? सावित्री काय चालू आहे मला खरंच कळत नाहीये. अशा अचानक कुठे निघून गेला होतात? सगळं ठीक आहे ना? आदित्य बाबा आले होते, खूप विचारत होते तुमच्याबद्दल. आदित्य घरी आलाय? सावित्री त्याला काही सांगितलं नाहीस ना? नाही नाही, खूप विचारत होते, पण मी काही सांगितलं नाही त्यांना. आत्ता कुठे आदित्य? आदित्य बाबा त्यांच्या रूम मध्ये आहेत. हा. पारू आली घरी? काय झालं, आदित्य बाबा त्यांचा डबा विसरले होते ना, तो द्यायला ती ऑफिस मध्ये गेली. आदित्य तर घरी आहे ना. चुकामुक झाली ना त्यांची. श्रीकांत, आता आपल्याला वेळ घालवून चालणार नाही. ताबडतोब पारूला फोन कर आणि तिला सांग की 2 दिवस गावी जा. आईला काय बोलतेस तू? हे पारूला आदित्यपासून लांब ठेवून काय मिळवणार आपण? आणि तुझ्या लक्षात आहे ना, पारू आदित्यचं सुरक्षा कवच आहे. याच्या आधी सुद्धा तिने आदित्यचा जीव वाचवलाय. आदित्यचाच काय, आपल्या परिवाराचा सुद्धा जीव वाचवलाय तिने. हे मला सगळं मान्य आहे श्रीकांत, पण आदित्यच्या जीवाची रिस्क मी घेऊ शकत नाही. त्यामुळे ताबडतोब तिला फोन कर आणि सांग की तू 2 दिवस गावी जा. गुरुजींनी काय सांगितलं विसरलायस का तू? आदित्यच्या रक्षणासाठी त्याची स्वतःची बायको सुद्धा त्याच्यासोबत असू शकत नाही 2 दिवस. त्यामुळे तिला म्हणावं गावी जा. आणि हां, गुरुजी असंही म्हणाले की ती जरी त्याचं रक्षा कवच असली तरी ते कमकुवत होत चाललंय. त्यामुळे तिला गावी जावंच लागेल. श्रीकांत, फोन कर. ठीक. हॅलो पारू, अगं कुठे आहेस तू? नाही नाही, काय झालं, तुझ्या गावाकडनं माझ्या मोबाईलवरती फोन आला होता
हा तेच तेच तुझा फोन लागत नाही म्हणाले ते, म्हणून त्यांनी मला फोन केला होता. हा काहीतरी अर्जंट काम आहे, तुला 2 दिवस गावी बोलवलं त्यांनी. नाही काय झालंय माहित नाही, म्हणजे ते नाही सांगितलं त्यांनी. ते फक्त म्हणाले की लगेच पाठवा तिला गावाकडे. तू जाऊन ये ना जरा. हा देवी आईंची काळजी करू नको. म्हणजे अहिल्यानेच सांगितलंय तुला जायला. जाशील ना? आणि तिकडे पोहोचल्यावरती फोन कर, आठवणीने फोन कर. ठीक आहे, ठीक. काय म्हणाली पारू? तिने तुझा शब्द कधी टाळलाय का? जाते म्हणाली. म्हणजे आधी नाहीच म्हणत होती, पण मी तिला सांगितलं की तूच तिला जायला सांगितलंयस, तेव्हा तयार झाली. पण मला नाही पटलं हे. प्रीतमला फोन करून बघते.